डिझाईन थिंकिंग हे नाव तर आपण सगळेच ऐकून असतो नाही का? एम्पथाइज, डिफाईन, आयडिएट, प्रोटोटाईप, टेस्ट ही सगळी प्रक्रिया एकदम जबरदस्त आहे. पण कधी विचार केलाय की ही पद्धत ही आयडिओने नक्की बनवली तरी कधी? उत्तर आहे 1990च्या दशकात. विचार करा, तेव्हा न AI होतं, ना ChatGPT, न कर्सर, असं काहीच अस्तित्वात नव्हतं. आणि आज इतक्या वर्षानंतर आपण तोच जुना फ्रेमवर्क या नव्या AIच्या युगात वापरतोय. मग खरंच आपण योग्य मार्गावर आहोत का? हा एक मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, चला यावर जरा सविस्तर बोलूया. आता याचा अर्थ असा अजिबात नाहीये की डिझाईन थिंकिंग चुकीचं आहे. नाही, उलट आयडिओने जगाला खूप मोठं, खूप महत्त्वाचं गिफ्ट दिले. ते म्हणजे कोणत्याही समस्येकडे माणसाच्या नजरेतून बघायला शिकवलं. ह्युमन सेंटर्ड अप्रोच. आणि हाच तर त्याचा आत्मा आहे ना. पण गंमत अशी आहे की आज एआयमुळे त्या फ्रेमवर्कच्या प्रत्येक टप्प्याची जी गती आहे, त्याची खोली आणि लागणारा खर्च हे सगळं काही अक्षरशः बदलून गेलंय. म्हणजे बघा, आत्मा तोच राहिलाय, पण शरीर म्हणजे काम करायच्या पद्धती त्या मात्र पूर्णपणे बदलल्या आहेत. तर आज आपण बरोबर हीच तुलना करणार आहोत. जुन्या पद्धतीत काय होतं आणि एआयमुळे आता नवं वास्तव काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक फाउंडर म्हणून आपल्याला नक्की कोणते बदल स्वीकारायला हवेत. चला मग सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून, एम्पथाइज. पूर्वी कसं होतं, ग्राहकांना समजून घेण्यासाठी आठवड्याच्या आठवडे जायचे. मुलाखती घ्या, सर्वेक्षण करा, खूप वेळ लागायचा. पण आता AI काही तासांमध्ये हजारो कस्टमर रिव्ह्यूज, सोशल मीडिया कमेंट्स, सपोर्ट तिकीट्स सगळं काही स्कॅन करून विश्लेषण करू शकतं. पण इथे एक गोष्ट आहे, AI आपल्याला प्रचंड डेटा नक्कीच देऊ शकतं, पण खरी सहानुभूती, ती मानवी भावना, ती नाही देऊ शकत. आता दुसरा टप्पा, डिफाईन. आधी आपण काय करायचो, एक स्पष्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवायचो आणि बस त्यावरच काम करायचो. पण AIच्या जगात हे नाही चालत. इथे इतक्या झपाट्याने नवीन माहिती समोर येते की आपली समस्याच सतत बदलत राहते. त्यामुळे आता दर काही महिन्यांनी आपल्याला ती पुन्हा नव्याने मांडावी लागते. म्हणजे हे स्थिर नाही तर एकदम डायनामिक झालंय. पुढे आहे तिसरा टप्पा, आयडिएट. कल्पना करा, पूर्वी टीम एका कॉन्फरन्स रूममध्ये जमावायची, व्हाईट बोर्डवर विचारमंथन चालायचं. आता काय? आता AI तुमचा जणू काही सहसंस्थापकच आहे, तुमचा को फाउंडर, जो काही मिनिटात शेकडो कल्पना तुमच्यासमोर ठेवू शकतो. पण इथेच फाउंडरची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. कारण AIला योग्य प्रश्न विचारणं आणि त्या कल्पनांमध्ये वास्तवाचा संदर्भ जोडणं, त्यांना योग्य दिशा देणं, हे तर आपलंच काम आहे. आता चौथा टप्पा, प्रोटोटाईप. अरे देवा, एकेकाळी प्रोटोटाईप बनवणं म्हणजे काय, महिनाभर लागायचा आणि पैसा तर विचारायलाच नको. आता नो कोड आणि AI टूल्समुळे चित्र पूर्ण बदललंय. अगदी एकटी व्यक्तीसुद्धा फक्त 3 दिवसात एक मिनिमम व्हायबल प्रोडक्ट म्हणजे MVP तयार करू शकते. याचा अर्थ काय की मोठी गुंतवणूक करण्याआधीच आपण आपल्या कल्पनेला बाजारात तपासून बघू शकतो. किती मोठा बदल आहे हा. आणि मग येतो शेवटचा टप्पा, टेस्ट. पूर्वी युजर्सकडून फीडबॅक मिळवणं म्हणजे खूपच संथ वेळखाऊ प्रक्रिया होती. आता AIमुळे तोच फीडबॅक 10 पट वेगाने मिळतो. पण थांबा, इथे एक मोठा धोका आहे. जलद डेटा म्हणजे नेहमीच योग्य डेटा असतो असं नाही. AI कदाचित तुम्हाला सांगेल की एका फीचरवर प्रचंड एंगेजमेंट आहे, पण जर तुम्ही योग्य प्रश्नच विचारले नाहीत तर तुम्हाला हे कधीच कळणार नाही की ते एंगेजमेंट लोकांना ते फीचर आवडल्यामुळे आहे की त्यांना ते वापरायलाच जमत नाहीये म्हणून आहे. तर मग एम्पथाइजपासून टेस्टपर्यंत आपण पाहिलं की AIने सगळंच कसं बदलून टाकलंय. पण खरी गोष्ट, खरी गंमत या 5 टप्प्यांच्या पलीकडे आहे. एक नवीन नियम, एक असा नियम जो या AIच्या युगात टिकून राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ही एक अशी पायरी आहे जी आपल्याला आयडिओने कधीच शिकवली नाही. का? कारण सोपं आहे, तेव्हा त्याची गरजच नव्हती. याला म्हणतात अनलर्न लूप. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर दर 6 महिन्यांनी आपल्या जुन्या समजुती, आपण वापरत असलेली टूल्स आणि आपली विचार करण्याची पद्धत या सगळ्यांना सोडून देण्याची सवय लावणं. लक्षात घ्या, हे फक्त नवीन गोष्टी शिकण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर ज्या जुन्या गोष्टी आता कालबाह्य झाल्यात त्यांना मुद्दाम होऊन सक्रियपणे विसरण्याबद्दल आहे. आणि हेच अनलर्न लूप आपल्याला या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे घेऊन जातं की ही लढाई आता पद्धतींची राहिलेली नाही. ही लढाई आहे मानसिकतेची, माइंडसेटची. डिझाईन थिंकिंगचा जो आत्मा आहे ना, म्हणजे माणसाला केंद्रस्थानी ठेवून विचार करणं, ह्युमन सेंटर्ड अप्रोच, तो AIच्या युगातही तितकाच महत्त्वाचा आहे. खरं तर मला वाटतं तो आता पूर्वीपेक्षा जास्तच महत्त्वाचा झालाय. त्यात काहीही बदल झालेला नाही. पण हो, पद्धती नक्कीच बदलल्या आहेत. आणि म्हणून एक फाउंडर म्हणून आपल्याला फक्त आपला फ्रेमवर्क अपडेट करून चालणार नाही. आपल्याला आपली मानसिकता, आपला माइंडसेट अपडेट करावा लागेल.
कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, टूल्स बदलतात पण माइंडसेट कायम राहतो. तर मग आता स्वतःला एक प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आपली अशी कोणती समजूत आहे, कोणती धारणा आहे जी आता अनलर्न करण्याची गरज आहे?